तर नमस्कार मंडळी, चर्चा करणार आहोत नाच ग घुमा या सिनेमाच्या ऑफिशियल टीजर बद्दल। जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला तेवढं विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। ज्या पद्धतीने बायपन भारी देवा आणि झिम्मा हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले, त्यावरून असं दिसतंय की सध्या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये स्त्रीप्रधान सिनेमाची लाटच येते की काय। होय, नुकताच रिलीज झालेला नाच ग घुमा हा सिनेमाचा टीजर स्त्रीप्रधान आहे हे म्हणायला काहीच हरकत नाहीये। याचं कारण काय तर करिअर सांभाळून संसार करणारी स्त्री आणि तिला हातभार लावणारी कामवाली बाई याची धमाल गोष्ट या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुक्ता बर्वे आणि नम्रता यांची या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे आणि त्याचबरोबर सारंग साठे, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुलीना अभ्यंकर आणि बालकलाकार मायरा वायकोळ यांचा देखील या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे। सिनेमाची हटके कथा आणि स्वप्नील जोशी यांचं निर्माता म्हणून पदार्पण हे नक्कीच या सिनेमासाठी जमेची बाजू असणार आहे। टीजर बद्दल बोलायचं झालं तर एक कामवाली बाई आणि एक गृहिणी म्हणजेच हाऊसवाईफ यांचं नातं आणि त्यांच्या आयुष्यात सतत काही ना काहीतरी घडणाऱ्या रोजच्या घडामोडी या टीजरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबत बालकलाकार मायराची एक छोटीशी झलक देखील आपल्याला टीजरमध्ये पाहायला मिळाली आहे। मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं लेखन केलंय, तर परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा केलंय। 1 मे 2024ला हा सिनेमा महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात रिलीज होतोय। बाकी मी हा टीजर खूप एन्जॉय केलाय। तुम्हाला हा टीजर कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।